अमरावती जिले की महत्वपूर्ण निम्न पीढ़ी सिंचाई परियोजना से प्रभावित ग्रामीणों की विभिन्न समस्याओं को सुनने के लिए एक विशेष बैठक आयोजित की गई। इस बैठक में विधायक रवि राणा, जिलाधिकारी आशीष येरेकर और संबंधित विभागों के अधिकारी उपस्थित थे। इस दौरान परियोजना पीड़ितों के लिए 100 करोड़ रुपए का राहत कोष स्वीकृत किया गया। इस बैठक के दौरान 5 गांव के परियोजना प्रभावित नागरिकों ने प्रशासन के सामने अपने पुनर्वास, भूमि मुआवजा, आवास प्रमाण पत्र आदि से संबंधित कई समस्याएं उठाई। इस दौरान विधायक रवि राणा ने बताया कि सरकारी स्तर पर पुराने तरीके से जमीन देने वाले परियोजना पीड़ितों के लिए 100 करोड़ रुपए का राहत कोष स्वीकृत किया गया है। इस कोष के तहत प्रभावित परिवारों को प्रति हेक्टेयर 5 लाख रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। प्रशासन ने पुनर्वसित गांव में बुनियादी सुविधाओं के विकास के लिए भी पूरा प्रयास करने का आश्वासन दिया है। पिढी प्रकल्प हा विदर्भातला सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प आहे। देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्या यादीमध्ये जे 5 प्रकल्प आहे त्याच्यामध्ये पिढी प्रकल्पाचा समावेश आहे। आणि महत्त्वाची गोष्टमध्ये अनेक वर्षापासून ज्या 7 गावाचं पुनर्वसन होत नव्हतं त्या गावाचा पुनर्वसनाचा निर्णय झाला। 50 एकर जागा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्याच आठवड्यामध्ये 50 एकर जागा पुनर्वसनासाठी उपलब्ध करून दिली। त्या संदर्भात 58 कोटी रुपये मूलभूत गरजा जे आहे त्या संदर्भात मंजूर झाले। 100 कोटी रुपये ज्या ठिकाणी पिढी प्रकल्पाचं काम थांबलं होतं त्यासाठी 100 कोटी रुपये दिले आणि लागूनचे त्या पिढी नदीला लागूनचे जेवढे गाव आहे त्या गावाच्या संरक्षण भिंतीचे सुद्धा प्रस्ताव याला अंतिम टप्प्यात मान्यता मिळणार आहे। आणि वाशेवाडी आणि नारायणपूर या गावाचं सुद्धा आपण पुनर्वसन करणार आहे, कारण की पूर्ण गावं दुबी क्षेत्रामध्ये आहे। पूर्ण पिढीला जेव्हा पूर येते 2-2, 3-3 दिवस गावकऱ्यांचा आणि शहराचा संबंध तुटून जाते, शाळेच्या मुलांना त्रास होते। म्हणून मुख्यमंत्र्यांनी तातडीचे निर्णय पिढी प्रकल्पाच्या विकासासाठी पिढी प्रकल्पाच्या पुनर्वसन संदर्भाचे घेतले। त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करेल। आज अमरावतीचे जिल्हाधिकारी, अमरावती जिल्ह्याचे जिल्हा परिषद सीओ आणि इरिगेशनचे सगळे अधिकारी यांच्या संदर्भात या ठिकाणी बैठक झाली। जिलाधिकारी ने परियोजना प्रभावितों को आवश्यक प्रमाण पत्र तुरंत उपलब्ध करवाने के लिए एक विशेष शिविर आयोजित करने के निर्देश दिए ताकि लाभार्थियों को प्रमाण पत्र मिलने में असुविधा न हो।